अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आपण सर्वांना नमस्कार। गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा काय विशेष सेवा आहे ज्या आपल्याला करायच्या आहे। सर्वप्रथम गुरुपौर्णिमा कधी आहे, तर गुरुपौर्णिमा म्हणजे पौर्णिमाची सुरुवात खरी तर मंगळवार ह्या दिवशी सायंकाळी 6:11 होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती बुधवार रात्री 8:06 पौर्णिमा ही संपत आहे। तर खरी पौर्णिमा ही आपल्याला बुधवारला करायची आहे। म्हणजे आपल्या जीवनामध्ये भागदौड इतकी जास्त असते ना की आपल्याला जास्त व्यवस्थितरित्या स्वामींचा अभिषेकही करता जमत नाही, कारण बरेचसे लोक फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्र म्हणून 108 वेळा असाही स्वामींचा अभिषेक करत असतात। पण आजचा तरी दिवस किमान आजच्या तरी दिवशी आपण स्वामींचा अभिषेक एकदम योग्य पद्धतीने केला पाहिजे। तर तो कसा करायचा त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तेही सांगेल। बघा, त्या दिवशी तुम्ही जेही सेवा करणार ते मनापासून करा एकदम। आता तुम्हाला आज स्वामींचा अभिषेक करायचा आहे, तो कसा करायचा आहे तुम्हाला सांगते। तुमच्याकडे गाईचं कच्चं दूध असेल तर तुम्ही त्याने अभिषेक करू शकता, पंचामृत तुम्ही बनवलं असेल तुम्ही त्याने अभिषेक करू शकता, त्यानंतर गंगाजल असेल तुम्ही त्याने अभिषेक करू शकता, तुम्ही चंदनाने अभिषेक करू शकता, तुम्ही हळदीने अभिषेक करू शकता, शुद्ध पाणी असलं त्यानेही तुम्ही अभिषेक करू शकता, फुलाच्या पंखुड्या पाण्यात टाकून त्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। आता हे कोणासाठी, ज्यांनी स्वामींची मूर्ती आधीच आणलेली आहे, त्यांच्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा स्वामींची झाली आहे, त्यांच्यासाठी हे मी सांगितलं आहे। अभिषेक त्यांना माहितीच असेल ते कसे करतात, पण तरीही मी सांगते। आणि ज्यांच्याकडे नवीन मूर्ती आहे त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देईल, त्यामध्ये मी प्राणप्रतिष्ठा कशी करतात ती पूर्ण सांगितलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा, त्यामध्ये पूर्ण विधिवत स्वामींची प्राणप्रतिष्ठा ही केली आहे। आणि दुसरं म्हणजे बरेचसे लोक स्वामींची मूर्ती आणत नाही, पण त्यांच्याकडे महाराजांचा फोटो असतो, तर त्या दिवशी त्यांनी फोटोवरती अभिषेक केला तरी चालेल, किंवा ज्यांनी नवीन फोटो आणला आहे त्यांनीही अभिषेक केला तरी चालते। तर सर्वप्रथम आपल्याला अभिषेकासाठी तामन, गळती, जर तुमच्याकडे गळती नाही, तुम्ही नवीनच स्वामी सेवा चालू केली आहे, तर तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सर्व सोबत बसून अभिषेक करणार आहेत तर एखादी पूजा केली तरी चालते। तुम्ही वाचन करा, तुमचे मिस्टर अभिषेक करतील तसंही केलं तरी चालते, किंवा तुमच्या मिस्टरांनी वाचन केलं आणि तुम्ही अभिषेक केला। चमचा सर्वप्रथम जिथे तुम्ही स्वामींची नवीन मूर्ती आणली आहे त्यांनी, किंवा ज्यांच्या घरात आधीच स्वामींची मूर्ती होती त्यांच्यासाठी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये आपण जे मांडणी केलेली असते देवाची, सर्व देवांना तुम्ही एका ताटात घेऊन घ्या, त्यांचीही स्वच्छ अंघोळ करा। त्यानंतर देवघरामध्ये आपण व्यवस्थित कापड आथरा, नवीन कोरं कापड त्या दिवशी तुम्ही आथरा। त्यानंतर सर्व देवांची पूजा झाल्यानंतर म्हणजे आपण अंघोळ घालतो देवांना मंत्रस्तोत्र म्हणून, ते सर्व करून घ्यायचं। स्वामींनाही तुम्ही शुद्ध पाण्याने अंघोळ घालून घ्यायची, त्या स्वामींना प्रार्थना करायची आणि मग स्वामींना तामणामध्ये घ्यायचं, गळती लावायची। सर्वप्रथम स्वामी स्तवन आपण जेव्हा घेतो तुम्हाला तेव्हा अभिषेक करायचा नाहीये, सर्वप्रथम पहिल्या वेळा अभिषेक घेऊन घ्यायचा, त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ ह्या जाप घ्यायचा आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला घ्यायचा आहे, तेव्हा गळती आपल्याला सुरू करायची, म्हणजे अभिषेक आपल्याला चालू करायचा आहे। तर अभिषेकाला सुरुवात ही गणपती अथर्व शीर्षापासून होईल आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाची फलश्रुती तुम्ही म्हणत असले तर गळती बंद करायची, किंवा फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल। मग त्यानंतर 16 वेळेस तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे, पुरुष सूक्त 16 वेळेस म्हणायचं आहे आणि एक वेळेस स्त्री सूक्त म्हणायचं आहे, एक वेळेस पौमान सूक्त म्हणायचं आहे। बघा, तुम्हाला जर का 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणायला जमत नाही तर तुम्ही एक वेळेस घेतलं तरी चालेल, पण आजचा दिवस खूप विशेष आहे आणि ह्या दिवशी आवर्जून तुम्ही 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणा, कारण पुरुष सूक्ताला खूप महत्व आहे। पुरुष सूक्त 16 वेळेस, एक वेळेस स्त्री सूक्त, एक वेळेस पौमान सूक्त। पौमान सूक्त झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे। रामरक्षा पूर्ण म्हणण्याची गरज नाही, जे रामरक्षा सुरुवातीपासून तर 9व्या ओवीपर्यंत तुम्ही म्हणा, फलश्रुती घेण्याची गरज नाही। त्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र, 11 वेळेस नाही जमलं तर एक वेळेस तरी घ्या आणि 11 वेळेस शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ह्या मंत्राचा देखील तुम्ही 11 वेळेस उच्चार करा, कारण स्वामींना ह्या जो मंत्र आहे तो अतिप्रिय आहे आणि स्वामी वारंवार स्वामी ह्या मंत्राचा उच्चार करत होते। तर शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ह्या मंत्राचा देखील उच्चार करा आणि तारक मंत्र सुद्धा तुम्ही म्हणा। तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे। आता बघा, अभिषेक झाल्यानंतर थोडंसं जे पाणी आपल्या गळतीमध्ये राहते ते पण स्वामींवरती पूर्ण तुम्ही अभिषेक करून घ्या त्या पाण्याने आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा उच्चार करा। अभिषेक झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं स्वामींच्या मूर्तीला। आणि तुम्ही जर का स्वामींचे वस्त्र आणले असतील नवे तर स्वामींना वस्त्र घालण्याच्या आधी हिनात्तर, स्वामींना हिनात्तर खूप जास्त आवडते, तर स्वामींना तुम्ही मस्त मूर्तीला स्वामींच्या हिनात्तर लावा, त्यानंतर स्वामींना तुम्ही वस्त्र घाला
आणि तुम्ही जिथे स्वामींची स्थापना करणार आहे तिथे थोडेसे तांदूळ टाकून मग नंतर स्वामींची मूर्ती आपल्या हातात घेऊन 5 बोटांमध्ये घेऊन स्वामींची मूर्ती आणि तिथे ठेवा आणि शब्द उच्चार करा, सुप्रतिष्ठितमस्तु 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 असं 3 वेळेस म्हणा. त्यानंतर तुम्हाला स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध लावल्यानंतर तुम्हाला थोडेसे अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचे आहे, धूप दीप वाढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतर हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी आई, आजपासून ह्या घराचे ज्यांनी नवीन मूर्ती आणली आहे त्यांच्यासाठीही आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांच्यासाठीही हेच तुम्हाला शब्द उच्चार करायचे आहे की आजपासून ह्या घराचे मालक पालक चालक स्वामी तुम्ही आहे आणि तुम्हाला जे योग्य ह्या घरातल्या व्यक्तींसाठी वाटत असेल तेच प्रत्येकाच्या आयुष्यात घडू द्या आणि आमच्याकडून जास्तीत जास्त महाराज तुमची सेवा घडू द्या. अशा प्रकारे तुम्ही स्वामीची स्थापना केली. स्वामींना धूप दीप आरती बाकी आपली अजून धूप वाढून घेतली. आरतीच्या आधी करायचा आहे. धूप वाढून झाल्यानंतर दीप वाढून झाल्यानंतर तुम्हाला भरीव चौकोन बनवून त्यावरती स्वामींजवळ नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्हाला नैवेद्यामध्ये स्वामींचा म्हणजे आज तुम्ही अभिषेक केला आहे, आज इतका विशेष दिवस आहे तर तुम्ही पुरणाचा नैवेद्य द्या, तुम्ही बेसन लाडू द्या. स्वामींना बेसन लाडू आवडतात, पुरणाची पोळी आवडते, स्वामींना खीर पण आवडते. शिऱ्याचा नैवेद्य द्या. यथाशक्ती तुमच्याकडून जे बनेल पेढे किंवा दूध जे जमत असेल त्याचा तुम्ही नैवेद्य द्या आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे. तुम्हाला गणपती दत्त भगवान त्यानंतर स्वामींची आरती घ्यायची आहे. तुम्हाला स्वामींची जीही आरती येत असेल ती आरती तुम्ही घ्या. पंचप्राण हे व्याकुळ झाले करण्यात आरती किंवा जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था किंवा आपण जे आरती स्वामींची म्हणत असतो तुम्हाला जी आरती जमत असेल ती सर्वांनी सोबत उभे राहून स्वामींची आरती घ्या. सर्वांनी स्वामींना प्रार्थना करा आणि स्वामींना एकच म्हणा की हे स्वामी राया, आमच्याकडून चुकूनही कधीही असं घडूच नका देऊ की आम्ही तुमच्या सेवेपासून लांब होऊ. सदैव आमच्या सोबत राहा, आमचा हात घट्ट पकडा आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा आमच्याकडून घडू द्या अशी प्रार्थना स्वामींना करायची. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आपण म्हणजे अभिषेक करताना जे तीर्थ आपल्या जवळ साईडमध्ये ठेवलं आहे ज्यामध्ये आपण अभिषेक केला होता ते तीर्थ संपूर्ण कुटुंबाने ते तीर्थ सर्व आपल्या घरातले जितके कोणी सदस्य असतील त्या सर्वांना द्या. सर्वांनी ते पाषाण करा. तुमच्या घरामध्ये झाडं फुलांचे वगैरे काही लावले असतील त्यांना टाका, फक्त तुळशीला टाकायचं नाही आणि घरामध्ये सर्वीकडे शिंपडा. ते प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करा. स्वामींचं नामस्मरण घ्या. कोणाचं मन दुखवू नका, कोणाला त्रास देऊ नका. फक्त आणि फक्त नियमाने राहा. स्वामींना तुम्हाला काहीच मागण्याची गरज पडणार नाही. स्वामी स्वतः तुम्हाला सर्व देतील आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा करा. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर का अभिषेकाचा व्हिडिओ पाहिजे असेल की ताई तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणून अभिषेकाचा एखादा व्हिडिओ बनवा तर मी नक्कीच तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बाकी झालेली सेवा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.